मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे। सर्वेक्षणाचा हा अहवाल गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। यामध्ये मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात यावे अशी तरतूद करण्यात आली आहे। नोकरी आणि शिक्षणासाठी मराठा समाजाला 10% आरक्षण द्यावे असे यात म्हटले आहे। मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर आज मराठा आरक्षणासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे। या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार आहे। या विधेयकाची प्रत साम टीव्हीच्या हाती लागली असून यामध्ये नेमके कोणते मुद्दे नमूद करण्यात आले आहे ते जाणून घेऊया। भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 30च्या खंड 1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था व्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असो किंवा अनुदान प्राप्त नसो यामधील प्रवेशाचे एकूण जागांच्या 10% आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील व पदांवरील सरळ सेवा भरतीचे एकूण नियुक्त्यांच्या 10% इतके आरक्षण सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी स्वतंत्रपणे राखून ठेवण्यात येईल। या अधिनियमाखालील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत गटाचे तत्व लागू असेल। ज्या व्यक्ती उन्नत व प्रगत गटात मोडत नसतील अशा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील व्यक्तींनाच केवळ या अधिनियमाखाली आरक्षण उपलब्ध असेल।